कॅम्प्युटर सब्जेक्ट असल्यामुळे आर्यनला आम्ही सेकंड हँड कॅम्प्युटर घेतला होता आणि तोही बघा मध्ये मध्ये बंद पडतोय. तसं मी आर्यनच्या पप्पाला सांगितलं होतं कॉल करून की बंद पडलाय म्हणून. आर्यननी सांगितलं की मी भाजीपोळी खाल्ली आहे, मला आज काही करून स्नॅक्स खायला दे. तर तो माझ्या सांगण्यावरनं 2 दिवस भाजीपोळीच खाल्ला होता, म्हणून म्हणलं आज द्यावं. तुम्ही बघता इथं आर्यनशी बोलता बोलता तेल एवढं गरम झालं होतं की मला कळलंच नाही आणि मी स्माइली टाकली तर तेल सगळं माझ्या हातावर उडलं. मी पटकन मागं सरकले, गॅस थोडासा बारीक केला आणि प्लेट वर झाकली. मग नॉर्मल तेलामध्ये मग सगळे मी स्माइली. आर्यनला एवढी भूक लागली की तो अर्ध तळल्यालाच किचनमधनं घेऊन चालला होता प्लेट. म्हणलं बाकीचंही तळायचं आहे. थोडेसे फ्रेंच फ्राईज आणि पोटॅटो बॉल्स तळले मी त्याला. त्यांनी त्याच्यानंतर तिथंच गरम गरम खायला चालू केलं कॅमेरासमोरच. मग त्याने हॉलमध्ये प्लेट नेली, मी त्याला टीव्ही चालू करून दिला आणि ठेवलं. स्नॅक्सचा डब्बा परत मी फ्रीजमध्ये ठेवायला गेल्यावर तुम्ही बघू शकता इथं माझं फ्रीज एकदम क्लीन असतं. मी नेहमी फ्रीज क्लीन ठेवते घरात, कारण आपण काही खायच्या वस्तू ठेवतो तर त्याच्यामुळे आपलं क्लीनच ठेवलेलं बरं. हे मी ऑनलाईन बर्फाचे ट्रे मागवले होते, खूप चांगले आहेत हे, उन्हाळ्यामध्ये खूप उपयोगाला येतात. इथं आर्यन मस्त एन्जॉय करतोय, स्नॅक्स खातोय. आणि तुम्ही म्हणसाल आता मी काय सांगते, मी दुपारी आर्यनच्या पप्पाने टिफिन आज नेला नव्हता. शक्यतो सकाळी सकाळी भाजीपोळी बनते, पण आज त्याने टिफिनही नेला नाही आणि म्हणलं शिळा भात होता म्हणून मी तो परतून खाल्ला. ससं आपण सगळे खातोच, तुम्हालाही माहिती आहे. संध्याकाळी दिवाबत्ती केल्यानंतर आर्यनचे पप्पा आले. आर्यनचे पप्पा आल्यावर मी त्यांना दूध कॉफी दिली. दूध कॉफी घेतल्यावर मीही घेतली. थोडंसं बाहेर काम होतं म्हणून ते काम करायला आम्ही बाहेर निघालो. बाहेर काम करून झाल्यानंतर तिकडं मला पाणीपुरीचा स्टॉल दिसला तर आम्ही पाणीपुरी खायला थांबलो. आम्ही पाणीपुरी एन्जॉय केली. आर्यनला खूप तिखट लागलं होतं, तो डसाडसा पहिला पाणी पेत होता. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.